नमस्कार, मी सीमा शिंदे द 360 अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आता या ठिकाणी बऱ्याच साऱ्या मैत्रिणींनी डिसाईड केलेलं आहे की त्यांना अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकाचा फॉर्म भरायचा, अर्ज भरायचा. लवकरच अपडेट येणार आहे त्यासाठी. सो त्याबाबतचे आपले व्हिडिओज आपण घेतलेले आहेत. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तर यासाठी आता तुम्ही डिसाईड केलेलं आहे. फक्त डिसाईड करून होणार आहे का? तर नक्कीच नाही. तुम्हाला वे म्हणजेच रस्ता माहीत असणं गरजेचं आहे. जसं कुठे जायचं याचं डेस्टिनेशन तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याप्रमाणे एक्झाम जर तुम्हाला अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिकेची जर एक्झाम द्यायची आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे. मला बऱ्याच साऱ्या महिलांचे फोनही आले, की मॅडम आम्हाला एकदा अभ्यासक्रम सांगा, की अभ्यासक्रम नेमका एक्झामसाठी काय असणार आहे. तर म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, की अभ्यासक्रम आपल्या या अंगणवाडी सेविका किंवा मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेसाठी सिलेबस डिटेलमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोतच. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की काय आहे, अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. कारण की आता जे आहे की आता हा जो पिरियड आहे, नवीन नवीन अर्ज, नवीन नवीन जागा या ठिकाणून निघणार आहेत. जसे की आरोग्य सेवक असेल किंवा बाल विकास असेल किंवा प्रत्येक याच्या जागा नवीन नवीन निघणार आहेत. त्याच्यासाठी अपडेट्स मी तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर या ठिकाणी पोहोचवणार आहे. तर त्या अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. सो आपण या ठिकाणी अभ्यासक्रम डिटेल बघणार आहोत. तो तुम्हाला फॉलो करावाच लागेल. जर पास व्हायचं असेल आणि रिझल्ट तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्हाला अभ्यासक्रम फॉलो करणं गरजेचं आहे. सो अभ्यासक्रम काय असणार आहे ते आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. सो बघा आता या ठिकाणी अभ्यासक्रम टॉपिक वाईज आपण बघतोय, की प्रत्येक म्हणजे कुठल्या विषयाचा सिलेबस, कुठल्या विषयाचे कुठले कुठले टॉपिक्स तुम्हाला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर आपण पहिले बोलतो आहोत मराठी विषयाबद्दल. मराठी सब्जेक्ट. येस. आता बरेच जण म्हणतात मराठी आम्हाला बोलता येतं मॅडम, मराठी व्यवस्थित आहे. बट मराठी ग्रॅमॅटिकली आपल्याला व्यवस्थित येणं गरजेचं आहे. तर आता त्याच्यामध्ये ग्रामरचे टॉपिक बघा कुठले कुठले आहेत. 2 वेने मराठीवर प्रश्न विचारल्या जातात. एक आहे व्याकरण आणि दुसरा आहे व्होकॅब्युलरी म्हणजे शब्द संपत्ती. सो आता याच्यामध्ये जसं की वर्णमाला, स्वर व व्यंजन आहेत. आपल्याला माहिती पाहिजे की स्वर कोणते आहेत, व्यंजने कोणते आहेत. जसे की अ, आ, इ, ई हे स्वर आहेत. त्याच्यामध्ये व्यंजने जे की क, ख, ग, घ. मग हे काय आहे हे डिटेलमध्ये आपल्याला टॉपिकमध्ये असणार आहेत. देन शब्दांच्या जाती आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ज्या काही शब्दांच्या 8 जाती आहेत. त्या डिटेलमध्ये आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजेच नामाचं काय काम आहे किंवा प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय कसं काम करतं सेंटेन्समध्ये ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. क्रियापद कसं काम करतं, क्रियापद कुठलं आहे सेंटेन्समध्ये हे आपल्याला ओळखता त्या ठिकाणी आलं पाहिजे. सो दॅट इज ऑल्सो देअर. वाक्यरचना आहे. काळ व काळाचे प्रकार. येस, कोणता काळ आहे, कुठल्या काळाचा सेंटेन्स हे आहे. त्याचबरोबर संधी व समास, शब्दसिद्धी हा तुमचा व्याकरणाचा पाठ मराठीचा झाला. त्याचबरोबर जर आपण बघितलं शब्द संपत्ती व आकलनमध्ये समानार्थी, विरुद्धार्थी शब्द आहेत. म्हणी व वाक्यप्रकार, वाक्यप्रचार आहेत, अलंकार आहेत, विरामचिन्हे, शुद्ध लेखन आहे, उतार्यावरील प्रश्न आहे. सो हे मराठीचा तुमचा सिलेबस झाला. जर सिलेबस तुम्हाला व्यवस्थित समजला तर तुम्हाला काय करता येईल की कम्पेअर करता येईल की कशा पद्धतीचे प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात. त्याच्यासाठी सिलेबस तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे. आता आपला जो दुसरा विषय आहे तो आहे इंग्रजी भाषा. आता सगळ्यात महत्वाचं बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं, इंग्रजी विषय म्हटलं की लगेच घबराट सुटते. तर घाबरून जायचं नाही. मी खरं सांगते तुम्हाला, हा खरंच स्कोरिंग विषय आहे. खरंच स्कोरिंग विषय आहे. जर तुम्ही ठरवलं आणि व्यवस्थितरित्या प्लॅनिंग करून जर तुम्ही स्टडी केला तर तुम्हाला इंग्रजीमध्ये चांगले मार्क्स म्हणजे मी तर म्हणेल पैकीच्या पैकी मार्क्स सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. जर तुम्ही व्यवस्थितरित्या लेक्चर्स करून आणि व्यवस्थित नोट्स काढून स्टडी इंग्रजी विषयाचा केला तर. आता इंग्रजीमध्ये काय काय बघा, ग्रामर अँड सिंटॅक्स मध्ये याच्यामध्ये काय आहे, ग्रामर बेसिक्स म्हणजेच जास्त ऍडव्हान्स लेवलचं ग्रामर या ठिकाणी विचारल्या जाणार नाहीये. तर बेसिक ग्रामर यामध्ये विचारल्या जाणार आहे. देन आहे पार्ट्स ऑफ स्पीच. जसे की आता तुम्ही मराठीचं पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती बघताय, तर इंग्रजीमध्ये तेच पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, फक्त ते इंग्लिश मधून आहेत. लक्षात घ्या. जसे की नाऊन असेल, प्रोनाऊन असेल, ऍडजेक्टिव्ह काय, ऍडव्हर्ब काय, हे जर तुम्ही व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप समजून घेतलं तर इट इज नॉट दॅट मच हार्ड. एवढी अवघड टास्क नाहीच आहे. देन टेन्सेस आहेत. जे टेन्सेस मराठीमध्ये तेच आपल्याला इंग्लिशमध्ये देखील आहे, फक्त ते इंग्लिश मधूनच असणार आहे. ऑफकोर्स इंग्रजी विषय म्हणजेच इंग्लिश मधून असणार आहे. तर त्याच्यामध्ये टेन्सेस 12 टेन्सेस
मग टेन्सेस कसे ओळखायचे काय हे एकदम इझी वेने तुम्हाला या ठिकाणी असेल. सो आता देन आर्टिकल्स आहेत अ अँड द सेंटेन्स मध्ये कसं काम करतं. अ अँड द कुठे आपण कसं लावतो म्हणजे अ कुठे युज होतं, अँड कुठे युज होतं आणि द कुठे युज होतं. आता जर बघितलं अ आणि अँड हे काय आहे, हे डेफिनेट आर्टिकल नाहीत, इनडेफिनेट आर्टिकल आहे. द इज डेफिनेट आर्टिकल. मग डेफिनेट आर्टिकल कसं युज होतं, कुठे युज होतं. सो हे तुम्हाला याचा अभ्यास करावा लागणार आहे. देन आहे प्रेपोजिशन्स. प्रेपोजिशन्स म्हणजे आपलं मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय झालं. सो देन व्हॉइस आहे, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. बऱ्याच मुलांना व्हॉइसचा टॉपिक म्हणलं किंवा नरेशन म्हणलं, जसं की डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणजेच नरेशन, तर याचे म्हणजे हा टॉपिक म्हणलं की खूप असा अवघड वाटतो, पण एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही जर केलं तर एकदम सोप्या वेने तुम्ही ते प्रश्न सोडू शकतात. मी तुम्हाला सांगेल ते कसं म्हणजे एलिमिनेशन मेथड यूज करून तुम्ही कशा पद्धतीने उत्तर तुमचं व्हॉइस किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये काढू शकतात. एकदम सोपं आहे. ओके, आता याच्यामध्ये नेक्स्ट आहे व्होकॅब्युलरी. येस, व्होकॅब्युलरी मध्ये बघा सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आहे. जसं मराठीमध्ये आपण बघितले समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, तर सेम वेने इकडे व्होकॅब मध्ये सिनोनिम्स अँड अँटोनिम्स आहे. देन वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. स्पेलिंग करेक्शन आहेत, म्हणजेच आपण जे म्हणतो ना स्पेलिंग मिस्टेक, तुम्हाला मुद्दामून काही शब्दांमध्ये स्पेलिंगच्या मिस्टेक दिल्या जातात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या स्पेलिंग करेक्ट आहे ते शोधायचं असतं किंवा मग मिस्टेक चुकीचा शब्द असलेला शोधायचा असतो, तर ते स्पेलिंग करेक्शन मध्ये येतं. देन सेंटेन्स करेक्शन आहे, जसं की फाइंड आउट द एरर, म्हणजे खाली दिलेलं सेंटेन्स मधलं एरर फाइंड आउट करा. आता तुमचा जर ग्रामरचा पार्ट ओके असेल, ग्रामर तुमचं करेक्टली झाला असेल, तर तुमचा या ठिकाणी सेंटेन्स करेक्शन सुद्धा करेक्ट होऊन जातं. म्हणजे सेंटेन्स करेक्शनच्या ज्या काही मिस्टेक्स असेल किंवा सेंटेन्स तुम्ही करेक्टली त्या ठिकाणी करू शकतात. देन रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे, म्हणजेच तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन दिला जातो आणि त्याच्यावरती काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची असतात. तर अशा पद्धतीने तुमचा इंग्रजीचा देखील सिलेबस आहे. एकदम सोपा आहे, जास्त डोक्याला लोड घ्यायचा नाही. तुम्ही इझिली एक्झाम काढू शकतात. ओके, फक्त व्यवस्थित प्लॅनिंग नुसार केलं तर. आता मी हा व्हिडिओ माझा आता लवकर म्हणजे तुमचा अर्ज येण्याच्या अगोदर घेऊन येण्याचं कारण काय? कारण की बऱ्याच महिला, येस, मला फोन आलेले महिलांचे की मॅडम आम्ही तर तयारी करतोय, आम्ही तर सुरुवात केलेली आहे, बट आम्हाला अभ्यासक्रमच माहिती नाहीये. सो म्हणून तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ आत्ता अगोदर घेऊन आलेली आहे की अजून अर्ज आलेले नाहीये, ऍडव्हर्टाइजमेंट आलेली नाहीये, म्हणजेच आपल्याकडे तयारीसाठी वेळ बराच सारा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याकडे सिलेबस पहिले पाहिजे की नाही, म्हणून मी तुमच्यासाठी सिलेबस हा अगोदर घेऊन आलेली. सो सिलेबस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर सिलेबस असेल तर आपण व्यवस्थितरित्या स्टार्ट करू शकतो. देन नेक्स्ट आहे आपलं सामान्य ज्ञान. आता सामान्य ज्ञान म्हणजेच काय, जीके जीएस, ज्याच्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल व राज्यशास्त्र असेल, हे विषय येतात. आता हे विषय तुम्हाला सोपे जातात, पण याच्यासाठी देखील तुमचं रीडिंग व्यवस्थित असायला पाहिजे. रीडिंग अँड अंडरस्टँडिंग. तर याच्यामध्ये बघा इतिहास आहे. इतिहासामध्ये कोणते कोणते टॉपिक्स येतात बघा. याच्यामध्ये पहिला तर आहे महाराष्ट्राचा इतिहास, म्हणजेच महाराष्ट्र रिलेटेड गोष्टी तुम्हाला इतिहासातल्या माहिती पाहिजे. म्हणजेच पूर्णतः महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे. देन भारतीय स्वातंत्र्य चळवळ. जेव्हा स्वातंत्र्य चळवळी ज्या झाल्यात, ओके, चले जाव असेल किंवा महात्मा गांधींच्या ज्या काही दांडी यात्रा असेल, मग या चळवळींमध्ये कशा प्रकारे कामं करण्यात आली किंवा केव्हा त्या चळवळी झाल्या, म्हणजे ते इसवी सन जर सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती पाहिजे. देन समाज सुधारक जे आहेत, ओके, समाज सुधारक म्हणजेच आपले महात्मा फुले आहेत, राजाराम मोहन रॉय आहेत किंवा अजून जे काही समाज सुधारक आहेत, लोकमान्य टिळक आहेत, त्यांनी काय कामं केली, म्हणजे कोणाची कोणतं न्यूज पेपर त्यांनी काढलं, वृत्तपत्र काढलं, सो केसरी कोणी काढलं. सो या छोट्या छोट्या गोष्टी इतिहासातल्या तुम्हाला माहिती त्या ठिकाणी पाहिजे. सो ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली किंवा मग महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली, या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे याच्यामध्ये येतं. तर हे समाज सुधारका रिलेटेड प्रश्न तुम्हाला विचारल्या जातात. सो हे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे. मग महत्वाच्या काही ऐतिहासिक घटना असेल, आता या ठिकाणी पर्टिक्युलरली कुठली ऐतिहासिक घटना विचारली जाईल हे सांगू आपण शकत नाही. त्याच्यामुळे महत्वाच्या ज्या काही ऐतिहासिक घटना आहेत त्याचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्राचा इतिहास किंवा इतिहासामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही करणं अपेक्षित आहे. देन आहे जिओग्राफी, म्हणजेच आपला भूगोल. येस, आता भूगोल मध्ये काय काय आपण घ्यायला पाहिजे, याच्यामध्ये आहे भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. पण महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल म्हटलं तर याच्यामध्ये म्हणजे जास्त डिटेल नाहीये, बट तुम्हाला काही गोष्टी माहिती पाहिजे की आता फॉर एक्झाम्पल की आपल्या इंडियाचं क्षेत्रफळ किती आहे किंवा किनारपट्टी किती लाभलेली आहे, त्याचबरोबर नद्या, पर्वत, धरणे
यस, याच्याबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे की इंडियातली सगळ्यात मोठी नदी कोणती आहे. छोटे छोटे म्हणजे महत्वाचे प्रश्न तर सगळ्यांना माहिती असतातच, बट स्टील तुम्हाला याची माहिती असायला पाहिजे कुठल्या कुठल्या राज्यातून ती नदी जाते, गंगा कुठल्या कुठल्या राज्यातून जाते, गंगेची लांबी किती आहे. सो अशा पद्धतीने देन गंगा नंतर दुसरी मोठी नदी कोणती किंवा पात्रानुसार मोठी नदी कोणती हे तुम्हाला माहिती पाहिजे डिटेलमध्ये. धरणे कुठले कुठले आहेत. देन हवामान, इंडियाचं हवामान कसं आहे म्हणजेच भारताचं हवामान कसं आहे, महाराष्ट्रातलं कसं आहे, कुठले पठार आहेत, असं ह्या डिटेलमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे. लोकसंख्या याच्यावर देखील तुम्हाला माहिती पाहिजे. देन आता पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र. यस, एकदम महत्वाचा विषय आहे. भारतीय संविधान काय आहे, त्याच्यामध्ये आर्टिकल्स. आता तुम्ही म्हणणार मॅडम किती आर्टिकल्स करायचे, ऍटलीस्ट तुम्हाला ते माहिती पाहिजे. मूलभूत कर्तव्य कोणती आहेत, मूलभूत हक्क कुठले आहेत, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. संसद व राज्य विधिमंडळ आहे, राष्ट्रपती, राज्यपाल व पंचायत राज. याच्यामध्ये एवढं डिटेलमध्ये नाहीये, बट राष्ट्रपती आता इथे जे दिलेले आहे सिलेबस मध्ये, मग तुम्हाला राष्ट्रपतीचा कार्यकाल किती असतो, राष्ट्रपतीची निवड कोणामार्फत होते, यस, किंवा मग राज्यपाल कोणामार्फत निवडून येतो, या अशा पद्धतीने ही माहिती पाहिजे तुम्हाला. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, सो दॅट यू शुड नो. देन नेक्स्ट आहे जीके, सामान्य ज्ञान आपण ज्याला म्हणतो. आता अर्थव्यवस्था व चालू घडामोडी. आता सामान्य ज्ञान जीके म्हटलं तर याच्यामध्ये आता आपण सांगू शकत नाही की प्रश्न कुठल्या विषयावर येऊ शकतो, कारण की जीके म्हणजेच जनरल चालू घडामोडी आहेत. मग तुम्हाला मागच्या एका वर्षापासून जर म्हटलं आपण तर 2025-26 तर तुम्ही म्हणजे जनरल नॉलेज सोबत कनेक्ट असायला पाहिजे. तर याच्यासाठी तुम्ही न्यूजपेपर दररोज वाचत चला किंवा मागचं तुम्ही म्हणजे बघू शकताय कुठल्या कुठल्या मोठ्या मोठ्या घडामोडी घडून गेलेल्या आहेत. सो अर्थव्यवस्था शी रिलेटेड. यस, अर्थव्यवस्था, जीडीपी किती चालू आहे, किती होता, मागच्या वर्षी किती होता, हे तुम्हाला माहिती पाहिजे. भारतीय अर्थव्यवस्था कशी चालू आहे, पंचवार्षिक योजना कोणत्या कोणत्या आहे, नवीन कोणकोणती धोरणे आखली गेलेली आहे, ती केंद्र शासनाची असेल किंवा राज्य शासनाची असेल. केंद्रीय व राज्य बजेट, किती बजेट दिलं होतं मागच्या वेळेस, आताचं कंपॅरिझन करा. बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील माहिती, बँकिंग रिलेटेड कुठली नवीन अपडेट आहे का, तर याबाबत तुम्हाला माहिती असायला पाहिजे. देन आता चालू घडामोडी, करंट अफेअर्स मध्ये काय काय करू शकतो, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घडामोडी. आता याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय देखील विचारला जाऊ शकतो. तर कुठल्या अशा महत्वाच्या घडामोडी झाल्यात, आता तुम्ही म्हणाल तर रिसेंटली बघा आपलं इराक आणि इराकचा जो वार होता, राईट. सो त्या वार संदर्भात तुम्हाला माहिती असायला पाहिजे, कशामुळे झाला, काय झाला. सो रीड आउट करून घ्यायचंय. पुरस्कार, अवॉर्ड्स, क्रीडा क्षेत्र घडामोडी म्हणजेच आता IPL असेल किंवा इंडियाचा जो वर्ल्ड कप झाला 2020, सो त्याच्या बाबतीत माहिती असेल. सो क्रीडा रिलेटेड सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. महत्वाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिवस, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नवीन केंद्रीय व राज्य सरकारी योजना, कुठल्या नवीन राज्याच्या योजना आलेल्या आहे का, सो याबाबत तुम्हाला डिटेल माहिती असायला पाहिजे. जर आलेल्या असेल तर त्या योजनांबद्दलची माहिती तुमच्याकडे असायला पाहिजे की कुठल्या रिलेटेड ती योजना आहे, कारण की रिसेंट वरतीच तुम्हाला प्रश्न म्हणजे त्याच्यामध्ये करंट अफेअर्स वरती येणार आहे, तर तुम्ही तेवढं त्याच्यासोबत कनेक्टेड असलं पाहिजे. सो येस, देन आहे आपला बुद्धिमत्ता चाचणी, रिझनिंग ॲबिलिटी. येस, महत्वाचा विषय आहे आणि स्कोरिंग सब्जेक्ट आपण याला म्हणू शकतो. जर तुम्हाला तुमच्या म्हणजे रिझनिंग वरती, रिझनिंग बद्दलच्या प्रश्नांवरती जर तुम्हाला पूर्णपणे श्युरिटी असेल तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह व्यवस्थित करू शकता. त्याच्यामध्ये बघा समानता आहे, वर्गीकरण आहे, मालिका आहे, सांकेतिक भाषा आहे, कोडिंग ज्याला आपण म्हणतो, दिशा ज्ञान चाचणी आहे किंवा नातेसंबंध आहे, ब्लड रिलेशन्स. सो ब्लड रिलेशन कशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. येस, मी काय म्हटलं तुम्हाला, हा स्कोरिंगचा विषय, तुमचे याचे मार्क्स जर तुम्ही याचा टॉपिक वाईज व्यवस्थित केलेला असेल तर ते व्यवस्थित तुमचे मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. देन याच्यामध्ये तर्कज्ञानानुसार क्रमवारी चाचणी असेल, दिनदर्शिका असेल, घड्याळ असेल, याच्यामध्ये कोडी असेल किंवा वेण आकृती असेल, आकृतीवर आधारित प्रश्न, म्हणजे या सगळा सिलेबस तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीसाठी आहे. तुम्ही घड्याळ असेल म्हणजेच दिनदर्शिका असेल, सो याच्यावरती आधारित प्रश्न तुम्हाला विचारल्या जातात त्याच्यामध्ये. देन गणित आहे, याला आपण क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड सुद्धा म्हणतो. ऍप्टिट्यूड बऱ्याच विद्यार्थ्यांना सोपं जातं किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचं याच्याशी कनेक्शन देखील नसतं, बट जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करून सिलेबस नुसार जर तुम्ही गेला तर हे सुद्धा तुम्हाला सोपंच वाटणार आहे. सो याच्यामध्ये संख्या पद्धती आहे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आहेत. आता बऱ्याच साऱ्या महिला आपल्या अशा आहेत की ज्यांनी मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण केलेलं आहे, तर त्यांच्यासाठी खूप सोपं आहे, कारण की इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारलं जाणार नाहीये गणित, मराठीमध्ये म्हणजे असेल पण तुम्हाला मराठीमध्ये या ठिकाणी असेल. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे तर आपल्याला येतच. लसावी व मसावी हा आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत शाळेमध्ये.
सो फक्त तुम्हाला एक रिवाइज करण्याची गरज त्याला आहे. देन अपूर्णांक काय, टक्केवारी, नफा तोटा, सरासरी. म्हणजे जर बघा तुम्ही तुमच्या लक्षात येत असेल की मूलभूत अंकगणित आहे हे. अंकगणित म्हणजेच आपण त्याला म्हणतो की बेसिक आहे. जास्त एकदम डीप मध्ये गणितावर प्रश्न तुम्हाला नाहीये, तर हे बेसिक आहे, अंकगणित आहे. सो तुम्ही जर याला रिवाइज केलं, म्हणजे बऱ्याच साऱ्या महिलांना असं असतं की मला विचारलेलं आहे, त्यांनी फोन पण केले की मॅडम गणित खूप अवघड असेल का, खूप अवघड प्रश्न येतात का, आमचं गणित खूप वीक आहे. तर बघा याच्यामध्ये जर बघितलं आपण तर अंकगणित आहे म्हणजेच एवढं जास्त क्लिष्ट म्हणजे अवघड नसणार आहे. तुम्ही जर त्याला व्यवस्थितरित्या गेला, नफा तोटा कॉन्सेप्ट समजून घेतली, सरासरी समजून घेतली. पहिले कॉन्सेप्ट समजून घ्या. कॉन्सेप्ट जर तुम्हाला व्यवस्थित समजला ना, मग तुम्ही प्रश्नांकडे जा. मग तुमच्या लक्षात येईल की येस, आपण हे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. देन व्यावसायिक व प्रगत गणित याच्यामध्ये काय बघा, गुणोत्तर व प्रमाण आहे, साधे व्याज व चक्रवाढ व्याज आहे, वेळ व काम आहे, वेळ व्याज अंतर आहे, क्षेत्रफळ घनफळ, डेटा इंटरप्रिटेशन. सो अशा पद्धतीचे तुम्हाला टॉपिक्स गणित विषयासाठी आहे. सो घाबरून जायचं नाही, एकदम सोपं आहे. तुम्ही जर व्यवस्थित टॉपिक वाईज केलं तर इट इज इझी. खूप सोपं आहे. देन नेक्स्ट बघा, आता बाल विकास, पोषण व आरोग्य. येस, मी तर म्हणेल सगळ्यात इझी. ओके, याच्यामध्ये काय आहे, बाल विकास, याच्यामध्ये आहे चाइल्ड डेव्हलपमेंट. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर हे बालकाची वाढ, विकास आणि विकासाचे टप्पे कसे असतात, म्हणजेच कशी वाढ होते, कुठल्या म्हणजे कुठल्या एज मध्ये त्याला काय म्हणतात. जसं की आता 1 ते 4च्या वयामध्ये बालकाच्या ते वय जे असतं त्याला काय म्हणतात, म्हणजे वाढ कशी होते बालकाची. सो ते आहे शारीरिक, मानसिक व सामाजिक विकास. मग त्याचा शारीरिक विकास कसा होत जातो, मानसिक विकास कसा होतो आणि सामाजिक विकास कशा पद्धतीने होऊन जातो. आणि सगळ्यात महत्वाचं आहे बालमानसशास्त्र. आता बालमानसशास्त्र कसं असतं, बालमानसशास्त्र एवढं डिटेलमध्ये नाहीये तुम्हाला इथे, बट तुम्हाला त्या रिलेटेड गोष्टी माहिती असायला पाहिजे. देन बाल शिक्षण पद्धती आणि खेळातून शिक्षण याच्यावरती प्रश्न विचारल्या जातात. देन पोषण व आरोग्य, यस, न्यूट्रिशन अँड हेल्थ. आता याच्यामध्ये बघा, संतुलित आहार किंवा पोषक घटक, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे. आता याच्यामध्ये काय असतं की जे काही खेड्या भागातले, ग्रामीण भागातले जे लहान मुलं असतात, बरोबर, ते कुपोषित झालेले असतात की त्यांना व्यवस्थित पोषण न मिळाल्यामुळे. तर त्याच्यासाठी शासनाने काही योजना पोषण आहाराच्या सुरू केलेल्या आहेत. म्हणजेच की त्या मुलांपर्यंत देखील व्यवस्थित पोषण गेलं पाहिजे, व्यवस्थितरित्या त्यांना म्हणजे प्रथिने पोहोचले पाहिजे त्यांच्या तर हे काय, संतुलित आहार कुठला असतो. यस, कुपोषण आणि बालकांचे आजार. म्हणजेच कुपोषण का होतं मुलांचं आणि मग त्या कुपोषणामुळे बालकांना कुठल्या आजारांचा सामना करावा लागतो. सो याची माहिती तुम्हाला असायला पाहिजे. देन लसीकरण, म्हणजेच वयाच्या 2 वर्षाला कुठली लस दिली जाते मुलांना किंवा 4 वर्षाचं झाल्यावर कुठली लस असते. म्हणजे लसीकरणाचे जे वेगळे वेगळे टप्पे असतात ते टप्पे देखील तुम्हाला समजून घ्यावं लागेल. देन माता व बाल आरोग्य. सो हे कशा पद्धतीने जोपासलं जातं, खास करून ग्रामीण भागामध्ये ज्या माता गरोदर असतात, तर गरोदर मातांना सुद्धा बऱ्याचदा म्हणजे आपण म्हणतो की त्यांना सुद्धा बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. सो त्या दृष्टिकोनातून तुम्हाला याच्यावर देखील प्रश्न विचारले जातात. देन वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य. सो हे सारे काही टॉपिक्स आहेत याच्यामध्ये, बाल विकास, पोषण व आरोग्य. हे याच्यासाठी देखील तुम्हाला रीडिंग करावं लागेल आणि याचे प्रश्न देखील तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. आता नेक्स्ट आहे महिला व बाल कल्याण योजना. आता याच्यामध्ये काय आहे, ऑलरेडी स्कीम्स, यस, योजना बऱ्याच महिलांसाठी किंवा मुलांसाठी, लहान मुलांसाठी येत असतात. मग ह्या योजना कुठल्या कुठल्या आलेल्या आहेत, रिसेंटली कुठल्या आलेल्या आहेत किंवा आतापर्यंत कुठल्या योजना आलेल्या आहेत. सो त्याचबरोबर याच्यामध्ये बघा, एकात्मिक बाल विकास सेवा आहे, ICDS, अंगणवाडी सेवा आहे, देन पोषण अभियान आहे, नॅशनल न्यूट्रिशन. मी आताच तुम्हाला सांगितलं की ग्रामीण भागामध्ये जे कुपोषित मुलं झालेले आहेत, तर असं कुणाचंही कुपोषण होऊ नये त्या दृष्टिकोनातून ही पोषण आहार योजना सुरू केलेली आहे. तर मग हे पोषण अभियान नेमकं काय, बेटी बचाव बेटी पढाव. यस, आता ही आजही आपल्या इंडियामध्ये, म्हणजेच मी असं म्हणेल की बऱ्याच पालकांची मनस्थिती अशी आहे की मुलगी नको आम्हाला. येस, आता मुलगी नको का, मुलगी पाहिजे. येस, बेटी बचाव बेटी पढाव का गरजेचे, काय योजना आहे ही. सो ही योजना आपल्याला अभ्यासायची आहे. देन प्रधानमंत्री मातृवंदना योजना, देन बाल संरक्षण योजना, महिला सक्षमीकरण योजना. सो या सगळ्या योजना तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे, कारण की याच्यावरती प्रश्न विचारल्या जाणार आहे. देन आहे कायदे व अंगणवाडी संबंधित माहिती. ऑफकोर्स आता आपण ज्या म्हणजे जो अर्ज आपण भरणार आहेत,
कशाशी रिलेटेड आहे? अंगणवाडीशी रिलेटेड आहे. तुम्ही पर्यवेक्षिकेसाठी अर्ज करा किंवा अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी करा. हे सगळं कशाशी रिलेटेड आहे? अंगणवाडी संबंधित आहे. मग त्या संबंधित माहिती आपल्याला असायला पाहिजे. ऑफकोर्स. सो तुमचं अनालिसिस होणार आहे त्याच्यावरूनच. सो महत्वाचे कायदे कुठले कुठले झालेले आहेत मुलांसाठी बघा. बाल हक्क आहे, चाइल्ड राईट्स. मग तो कायदा नेमका काय तो समजून घ्या. देन बाल विवाह प्रतिबंध कायदा आहे. येस, बालविवाह कायदा म्हणजेच मुलीचं 18 वर्षा अगोदर जर लग्न होत असेल तो बालविवाह होतोय. राईट. देन बाल संरक्षण कायदा आहे. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा आहे. महिला संरक्षणाशी संबंधित महत्वाचे कायदे. सो हे कुठले कायदे आहेत की डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागणार याचा. येस, रिझल्ट आपल्याला पाहिजे आहे म्हणून मी वारंवार तुम्हाला सांगते की सगळ्या गोष्टी आपल्याला आतापासून तयारीला लागणं गरजेचं आहे. असं समजू नका बघू अर्ज येईल मग करू, असं नाही करायचं. आपल्याला रिझल्ट पाहिजे हे डोक्यात ठेवायचं आपल्याला. म्हणून तुमच्यासाठी मी हा सिलेबस अगोदर घेऊन आली आहे. वारंवार सांगते तुम्हाला. सो अंगणवाडी संबंधित माहिती तुम्हाला कुठली ठेवणं गरजेची आहे. येस, आता अंगणवाडीची कार्य काय चालतात व कार्यपद्धती कशी चालते हे आपल्याला माहिती घ्यायचे, कारण की आपण तिथे जाणार आहेत, आपला तो जॉब असणार आहे. सो याबद्दल तुम्हाला पहिलेच माहिती असणं गरजेचं आहे. देन अंगणवाडी सेविकांची भूमिका काय असते अंगणवाडीमध्ये. राईट. मग मुख्य सेविकाची भूमिका काय असते किंवा अंगणवाडी सेविकेची भूमिका काय असते हे माहिती करून घेणं गरजेचं आहे तुम्हाला. देन पर्यवेक्षिका सुपरवायझरच्या जबाबदाऱ्या काय काय असतात, कसं ती 20 ते 25 अंगणवाड्यांवरती नियंत्रण ठेवते. येस. सो त्याचबरोबर अजून काय, कुठले सर्वेक्षण कशा पद्धतीने ती रिपोर्ट कशा पद्धतीने वरती पोहोचवते, कुठला रिपोर्ट असतो, पोषण आहाराचा असतो का, काय असतो, हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बालनोंदी व अहवाल, पोषण आहार व्यवस्थापन, आरोग्य तपासणी आहे. आरोग्य तपासणी अंगणवाडीत वेळोवेळी होत असते. देन गृह भेटी, होम व्हिजिट कशासाठी आणि त्याचं नियोजन कसं केलं जातं. येस, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ही झाली अंगणवाडी संबंधित माहिती. येस. सो याच्यासाठी रीडिंग तुम्हाला लागणार आहे. देन नेक्स्ट आहे, आता हा सगळा झाला आपला, आपण तांत्रिक घटक सुद्धा याच्यामध्ये बघितले किंवा आपले जे म्हणजे विषय होते ते सुद्धा बघितले. सो डिटेलमध्ये सिलेबस तुम्हाला मी सांगितलं आहे. आता नेमकं यश मिळवायचं तर आपण काय करायला लागेल, आपल्याला फोकस कसा करावा लागेल टॉपिक्स वरती. सो यश मिळवायचं असेल तर तुम्हाला मराठी ग्रामर माहिती करून घ्यावं लागेल. मराठी ग्रामर. येस, ग्रामर माहिती करून त्याचे प्रश्न क्वेश्चन सॉल्व्ह आपल्याला करावं लागतील. देन जी के करंट अफेअर्स आहे. करंट अफेअर्स वरती तुमचा फोकस असायला पाहिजे. याचा फायदा तुम्हाला फक्त ह्याच एक्झामसाठी नाहीये तर पुढच्या एक्झामसाठी देखील होणार आहे, जे काही तुम्ही ट्राय करताय. सो आता रिझनिंग आहे, बुद्धिमत्ता चाचणीचं. येस, योजना व अंगणवाडी माहिती ॲज आय सेड, याच्यावरती तुमचा फोकस असायला पाहिजे. रिडिंग वाढवा, टाइम काढा. आय कॅन अंडरस्टँड की टाइम मिळत नाही. बऱ्याच महिलांचं म्हणणं आहे की आम्हाला अभ्यासाला टाइमच मिळत नाही. आता त्याच्यावरती मी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे की कसा टाइम तुम्ही काढणार. ओके, त्याच्यावरती तुम्हाला सांगेल मी आयडिया काही. देन बाल विकास असेल, पोषण व आरोग्य याच्याबद्दल माहिती कलेक्ट करा. महिला व बाल कायदे, महिलांशी रिलेटेड आणि मुलांशी रिलेटेड कुठले कुठले असे कायदे केंद्र सरकारने असेल किंवा महाराष्ट्र सरकारने असेल आणलेले याच्याबद्दल माहिती ठेवा. सो रीडिंग वाढवा. सो अशा पद्धतीने तुम्ही इझिली, यस, जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग केलं, आता सिलेबस तुमच्या समोर आहे तर त्या सिलेबसचं कसं काय प्लॅनिंग करायचं हे तुम्ही तर ठरवायचंच आहे. पण जर सपोज तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड काय अडचण येत असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट देखील करू शकताय. मी ऑलरेडी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे आणि अंगणवाडी रिलेटेड जे काही व्हिडिओज आपण अगोदर पण केलेले कागदपत्र असेल, कुठले कुठले पाहिजे किंवा त्याची पात्रता काय असते, सो हे सगळे व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्याचबरोबर आता हे बघा, तुमच्यासाठी आपण एक स्पेशल बॅच या ठिकाणी फॉर्म केलेली आहे. ही बॅच अशी असणार आहे पूर्णपणे रेकॉर्डेड आहे. आता महिलांचं म्हणणं असतं की मॅम आम्हाला वेळच नाही क्लास करण्यासाठी, मुलं आहेत किंवा फॅमिलीज आहेत. सो त्या हिशोबाने आपण ही पूर्ण बॅच रेकॉर्डेड ठेवलेली आहे. सो रेकॉर्डेड जरी बॅच आहे तर सगळं काही तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित मिळणार आहे आणि आमचं गायडन्स तुम्हाला कंटिन्युअसली असणार आहे. प्रत्येक वेळेस पर्सनल गायडन्स असणार आहे. तुम्ही तुमचे कुठलेही प्रश्न माझ्याशी शेअर करू शकताय. सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी त्या ठिकाणी अवेलेबल तुम्हाला असणार आहे. आता ही जी रेकॉर्डेड आपली बॅच आहे, ह्या रेकॉर्डेड बॅच मध्ये आपण काय काय घेणार आहे, जो काही सिलेबस आता मी तुम्हाला सांगितला, सो हे सिलेबस पूर्णपणे त्या ठिकाणी कव्हर केलेला असेल. आता सिलेबस सांगताना बऱ्याच महिलांना टेन्शन आलं असेल की हा सिलेबस आम्ही कसा करावा. सो याचं टेन्शन घेऊ नका, तर तुम्हाला या ठिकाणी सोल्युशन त्याचा ऑलरेडी मी दिलेला आहे. सो इंग्रजीचा सिलेबस असेल किंवा मराठीचं व्याकरण कसं करायचं, सो हे इथे आपण सगळं पूर्णपणे
करून घेणार आहोत. जो तुमचा सिलेबस या ठिकाणी आहे तो सिलेबस पूर्णपणे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये तुम्हाला या ठिकाणी असेल. सो त्याचबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज देखील अवेलेबल करून देऊ आपण, की सिलेबसनच फक्त होणार नाही, की टेस्ट म्हणजे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकताय की नाही त्या सिलेबसवर. सो टेस्ट तुम्हाला इथे अवेलेबल करून दिल्या जाईल. त्याचबरोबर पीडीएफ नोट्स देखील अवेलेबल आहेत. म्हणजेच तुम्ही त्या डाउनलोड करून तुम्ही प्रिंट फॉर्म मध्ये सुद्धा घेऊ शकतात आणि प्रिंट फॉर्म वरून सुद्धा तुम्ही वाचू शकताय. देन आपले जे शिक्षक आहेत सगळे तज्ञ आहेत, त्यांना त्यांच्या विषयामध्ये पूर्णपणे नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये. आणि जर फीस बघितली आपली तर एकदम कमी फीस आहे, 499. काय येतं 499 मध्ये आजकाल? तरी सुद्धा फक्त आणि फक्त आपण 499 फीस ठेवलेली आहे. यश मिळवायचंय ना तर मग घाबरायचं नाहीये. यश यश मिळवायचं असेल तर आत्ताच कामाला लागायचंय आणि दाखवून द्यायचं की आपण रिझल्ट कसा आणू शकतो. सो अभ्यासक्रमानुसार जा आणि रिझल्ट मिळवा. सो यस, तर अशा पद्धतीने आपल्याकडं दुसऱ्या देखील बॅचेस आहेत, जसं की आरोग्य विभागाची सुद्धा आपली ऍड येणार आहे लवकरच. जवळपास 5,000 पेक्षा जागा आरोग्य विभागामार्फत येणार आहे. सो याची देखील ऍड लवकरच येणार आहे. सो ही देखील रेकॉर्डेड बॅच असणार आहे. सो सेम फॅसिलिटीज तुम्हाला देणार आहे आणि ह्या बॅचची देखील फीस तुम्ही जर बघाल तर फक्त आणि फक्त 699 आहे. सो तुमचा जर कुठलेही प्रश्न असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक्स तुम्हाला मिळून जातील. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबर देखील आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकताय. आणि जर ह्या बॅच कशा विकत घ्यायचा तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मॅम आम्हाला महिला व बालविकास विभाग, आरोग्य सेविका, सॉरी अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकाचा आम्हाला बॅच विकत घ्यायची आहे तर कशी घ्यायची? एकदम सोपं आहे. आपल्या प्ले स्टोअरला जायचं. तुम्ही प्ले स्टोअरला गेल्यानंतर द 360 अकॅडमीचं ऍप तुम्हाला शोधायचंय, सर्च करायचंय. त्यानंतर तुम्ही सरळ सेवेच्या फोल्डरमधून आपली ही बॅच इझिली त्या ठिकाणी परचेस करू शकता. आणि जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. सो थँक्यू सो मच. थँक्यू.